औरंगजेबाचा बाप शहाजहान हा बादशाह जहांगीराचा मुलगा. शहाजहानाचे मूळ नाव खुर्रम असे होते. या नावाचा अर्थ आनंद देणारा असा आहे. शहाजहानला अनेक बायका होत्या. तो अतिशय विषयासक्त माणूस होता. त्याचा मोठा जनानखाना तर होताच, शिवाय दरबारी सरदारांच्या बायकांशीही त्याचे अनैतिक संबंध होते. यामुळे आपल्याबद्दल वाटणारा आदर त्याने गमावला होता. तथापि शहाजहानाचा राज्यकारभार अतिशय दक्ष आणि कडक होता. मुमताज महल ही शहाजहानची एक बायको. हिच्याच पोटी औरंगजेबाचा जन्म झाला. मुमताजचे मूळ नाव अर्जुमंद बानो बेगम असे होते. वयाच्या 19व्या वर्षी तिचे लग्न निकाह शहाजहानशी झाला. शहाजहानचे मुमताजवर इतके प्रेम होते की लग्नानंतर 20 वर्षात तिला 14 अपत्ये झाली. यापैकी 8 अपत्ये लहानपणीच मरण पावली. या सततच्या बाळंतपणामुळे मुमताजचा मृत्यू 14व्या बाळंतपणाच्या वेळी बुऱ्हाणपूर येथे झाला. 7 जून 1631 तिच्या स्मृतिप्रित्यर्थ आग्रा येथे ताजमहाल बांधल्याचे सांगितले जाते. आम्ही भारतीय लोक त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणतो, पण ते प्रेमाचे प्रतीक आहे की वासनेचे हे वाचकांनीच ठरवावे. श्रीरामांनी आपल्या प्रिय पत्नीसाठी सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. तो सेतू खऱ्या प्रेमाचे प्रतीक मानला पाहिजे. सल्लूंबरच्या नवविवाहित राणी इंद्रकुंवरने आपल्या पतीला कर्तव्यबोध व्हावा यासाठी आपले शिर कापून दिले. संत मीराबाईंनी कृष्ण कन्हैयासाठी आपले जीवन समर्पित केले. ही शुद्ध, सात्विक प्रेम आणि त्यागातील प्रेमाची प्रतीके आपण का पाहत नाही? प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्याला तो ताजमहालच दिसतो. असो. मुमताजच्या मृत्यूचे शहाजहानला इतके दुःख झाले की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने लवकरच मेव्हणीशी फरजाना बेगमशी लग्न केले. शहाजहानची अपत्य. शहाजहानला जहानआरा बेगम, दारा शुकोह, मुराद बक्श, औरंगजेब, रोशन आरा बेगम, शाह शुजा, मेहरुन्निसा बेगम, गोहर आरा ही अपत्ये होती. त्यातील पहिली मुलगी जहान आरा बेगम, शहाजहानची सर्वात मोठी मुलगी, ही अतिशय लाडकी होती. तिला बेगम साहेब म्हणत असत. या शहेजादीचा वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये होते. शिवाय सुरत बंदराचा महसूल तिला पान सुपारीच्या खर्चासाठी मिळत असे. जहान आरा बेगम ही आपली आई मुमताज सारखीच दिसत असे. स्वतःच्या वडिलांचीच म्हणजे शहाजहानाची तिच्यावर वाईट नजर होती, असा उल्लेख त्या काळी भारतात आलेल्या बर्नियर या फ्रान्सिसी प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनात केला आहे. दुसरा मुलगा दारा शुकोह. शहाजहानचा हा मुलगा अतिशय उदार मनाचा होता. हिंदू धर्मीयांच्या उपनिषदांचे फारसीत भाषांतर करून त्याने मुस्लिम मौलवींचा रोष ओढवून घेतला होता. त्यामुळे औरंगजेब त्याला काफिर म्हणत असे. तो संगीत, नृत्याचाही शौकीन होता. दारा शुकोह हा विविध धर्माच्या लोकांची वैचारिक चर्चा घडवून आणत असे. ख्रिश्चन धर्मगुरूंसोबत बसून तो दारू पीत असे. पण या व्यसनाचा त्याने फार गाजावाजा होऊ दिला नाही. यदाकदाचित औरंगजेबाच्या ऐवजी दारा शुकोह बादशाह झाला असता तर चित्र काहीतरी वेगळेच असते. तिसरा मुलगा शाह शुजा. शहाजहानचा हा मुलगा फार गर्विष्ठ असल्याचे दिसते. स्त्रिया, गायन, वाद, नाची त्याला फार आवड होती. याबाबत शहाजहानचे सगळे गुण त्याच्यात उतरले होते. या नादामुळे कित्येक दिवस तो दरबारही भरवत नसे. चौथी मुलगी रोशन आरा बेगम ही शहाजहानची मुलगी दरबारात औरंगजेबाचा पक्ष घेत असे. पाचवा मुलगा मुराद बक्श. मुराद बक्श हा शहाजहानचा चौथा मुलगा. संगीत, नृत्य, दारू इत्यादी करमणुकीशिवाय त्याला काही सुचत नसे. तो युद्धकलेतही प्रवीण होता. सहावा मुलगा
मुईउद्दीन औरंगजेब. आपण येथे शहाजहानच्या 6च अपत्यांची माहिती घेतली आहे. धर्मांध मुघल प्रथेप्रमाणे औरंगजेबाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. युद्धकला आणि सैन्य नियंत्रणाचा अनुभव यासाठी त्याची बुंदेलच्या मोहिमेवर रवानगी करण्यात आली. सप्टेंबर 1635 रोजी. औरंगजेबाच्या बायका. पहिली बेगम दिलरास बानो. दिलरास बानो बेगम ही पार्शियाची राजकन्या होती. आग्रा येथे अतिशय थाटामाटात औरंगजेबाशी तिचे लग्न झाले. 8 मे 1637 रोजी. महंमद अकबर याच्या जन्मानंतर झालेल्या आजारात ती 1657 औरंगाबाद येथे मरण पावली. तिला शहराबाहेर पुरण्यात येऊन राबिया-उद-दौरानी अशी पदवी तिला देण्यात आली. तिची कबर बीबी का मकबरा येथे आजही पाहता येते. दिलरास बानोला आपल्या पार्शियन रक्ताचा अभिमान होता. औरंगजेब तिला वचकून राहत असे. बीबी का मकबरा ही वास्तू दख्खनचा ताज महाल म्हणून ओळखली जाते. दुसरी पत्नी नवाबबाई ही काश्मीरच्या हिंदू संस्थानिकाची मुलगी. औरंगजेबाशी तिचे लग्न झाल्यानंतर तिला मुसलमान करण्यात आले. तिचे नाव रहमत-उन्निसा ठेवले गेले. औरंगाबाद शहरात बायजीपुरा या उपनगराची स्थापना नवाबबाईने केली आहे. तिसरी बेगम औरंगबादी महल. औरंगजेबाच्या या बायकोचे असे नाव पडण्याचे कारण म्हणजे औरंगाबाद शहरात हिचा औरंगजेबाच्या जनान्यात प्रवेश झाला होता. चौथी बेगम उदयपुरी महल ही मुळात औरंगजेबाच्या भावाच्या दारा शुकोह जनान्यात होती. तिचा उल्लेख दाराजी जॉर्जियन गुलाम असा केला आहे. दारा शुकोहची क्रूर हत्या केल्यानंतर औरंगजेबाने तिला आपल्या जनानखान्यात घेतले. त्यावेळी ती अतिशय तरुण असली पाहिजे. औरंगजेबावर तिचा प्रभाव शेवटपर्यंत टिकून राहिला होता. स्वतः एक कट्टर मुसलमान असूनही औरंगजेबाने तिच्या दारू पिण्याकडे दुर्लक्ष केले. औरंगजेबाच्या या बायकोचे नाव उदयपुरी महल का पडले असावे? याचे कारण उदयपूरचे राजपूत अतिशय स्वाभिमानी होते. ते मुघलांपुढे कधीही झुकले नाहीत. आपल्या मुली त्यांना मुसलमानांना कधीही दिल्या नाहीत. याचा मानसिक सूड किंवा समाधान म्हणून औरंगजेबाने या जॉर्जियन बायकोचे नाव उदयपुरी महल ठेवले. या 4 विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त औरंगजेबाच्या जीवनात एक तरुण नर्तकी होती. तिचे नाव जैनाबादी महल उर्फ हिराबाई. तिच्या प्रेमापायी औरंगजेबाने अनेक दिवस नमाज, रोजे याकडेही दुर्लक्ष केले होते. तो संगीत, नृत्याचा आस्वाद घेण्यात वेळ घालवू लागला होता. त्याने मद्यपानही सुरू केले. पण काही दिवसात जैनाबादी महलचा मृत्यू झाला. यानंतर औरंगजेबाने आपण कधीही दारू पिणार नाही आणि संगीत ऐकणार नाही अशी शपथ घेतली. नंतर तो नेहमी म्हणत असे की या नर्तकीचा मृत्यू घडवून अल्लाहने आपल्यावर कृपाच केली. आपण असेच वाहवत गेलो असतो तर राज्य न मिळण्याचा धोका निर्माण झाला असता.